29 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जगभरामध्ये जागतिक हृदय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। या उपक्रमामध्ये हृदय विकाराचे प्रतिबंधात्मक उपाय आणि या विकाराचा जागतिक पातळीवर होणारा परिणाम यांचा समावेश होतो। या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथील मेडिकवर हॉस्पिटल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। हेलो एवरीवन, हेलो संभाजीनगर। Myself Dr. Vishal Kute. I am Center Head for Medicover Hospital, Chhatrapati Sambhajinagar. First of all, happy World Heart Day to everyone. This message we wanted to pass to everyone. So take care of your heart. Take good care of your heart by routine exercises, by proper medications, by preventive medicine, by good diet. And just wanted to tell, we Medicover Hospital has a comprehensive and COE as a healthcare unit, right from all the cardiologists, CVTS surgeon, a good facility cath lab. Whenever you need, we don't want everybody to come, but whenever somebody is in need, so we are always open. We are just a call away. Our emergency call number has given just below this bite. So everyone, please take care of this thing. And one more time, happy World Heart Day to everyone. Let go your stress, let go your anxiety, let go your all the negative thoughts on this World Heart Day. Join us to celebrate on 29th of September at 12 o'clock. We are celebrating here at Medicover Hospital, so everybody is welcome here. Thank you. नमस्कार, मी डॉक्टर विक्रांत देशमुख, हृदयरोग तज्ञ म्हणून मेडिकवर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे। 29 सप्टेंबर हा दिन वर्ल्ड हार्ट फेडरेशन द्वारा हृदयरोगाची जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो। आजकालच्या धक्काधक्कीच्या जीवनशैलीमध्ये आणि वाढता ताणतणाव यामुळे तरुण व्यक्तींना सुद्धा या आजाराने त्रस्त करण्यास सुरुवात केलेली आहे। याचे हे हृदयरोग होण्याचे काही रिस्क फॅक्टर्स असतात। त्याच्यामध्ये वाढलेलं ब्लड प्रेशर, शुगर, वाढलेलं वजन, त्याच्यानंतर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आणि व्यायामाचा अभाव आणि फॅमिली हिस्ट्री, म्हणजे जर घरी कोणाला हृदयरोगाचा आजार असेल तर त्या व्यक्तींना पुढे हृदयरोग होण्याची शक्यता जास्त असते। याची काही लक्षणे असतात तर चालताना दम लागणे, छातीवर दाब येणे, धडधड होणे, त्याबरोबर अतिरिक्त घाम येणे, पायाला सूज येणे, थकवा जास्त जाणवणे, अशी जर काही लक्षणं असतील तर ताबडतोब हृदयरोग तज्ञांचा सल्ला घेऊन आपल्याला हृदयरोग तर नाही ना याची खात्री करणे गरजेचे आहे। त्याचबरोबर याच्यापासून बचाव करण्यासाठी काही सोपी उपाययोजना जर आपण केली तर आपण या हृदयरोगापासून वाचू शकतो। त्यामध्ये सगळ्यात प्रथम आहार नियंत्रण, यामध्ये मीठ, गोड आणि तेल या पदार्थांचं कमीत कमी सेवन करावे। त्याच्यानंतर नियमित व्यायाम, रोज 30 ते 45 मिनिटं चालणे, धावणे, पोहणे किंवा सायकलिंग करणे, हा व्यायाम आपल्या हृदयासाठी पोषक मानला जातो। त्याचबरोबर ताणतणाव नियंत्रण, याच्यामध्ये आपण मेडिटेशन किंवा आपल्या काही हॉबी असेल तर त्याचे जतन करणे हे महत्त्वाचे आहे। त्याचबरोबर आपलं ब्लड प्रेशर, शुगर, कोलेस्ट्रॉल यांचं रेग्युलर चेकअप करून ते नियंत्रित ठेवले तर आपण हृदयरोगापासून नक्कीच वाचू शकतो। धन्यवाद। हॅलो, नमस्कार, मी डॉक्टर तुकाराम सोनाजी आवटे। मागील बरेच 10 वर्षापासून संभाजीनगर येथे इंटरव्हेन्शन कार्डिओलॉजिस्ट म्हणजेच हृदयरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे। मागील काही वर्षापासून मेडिकवर हॉस्पिटल संभाजीनगर येथे इंटरव्हेन्शन कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे। 29 सप्टेंबर हा जागतिक हृदयरोग दिन म्हणून साजरा केला जातो, म्हणजेच वर्ल्ड हार्ट डे। तर ह्या 29 सप्टेंबर रोजी आपण सर्वांमध्ये एक अवेअरनेस क्रिएट करतो हृदयरोगाबद्दल। आपण सर्वांना माहीतच आहे की हृदयरोग हा खूप झपाट्याने वाढत चालला आहे। विशेष करून कमी वयाच्या रुग्णांमध्ये हृदयरोगचे प्रमाण अलीकडे खूप वाढत चालले आहे। हा हृदयरोग कमी वयामध्ये का वाढत आहे त्याचे बरेचसे कारण आहेत। उदाहरणार्थ आजची धकाधकीची जीवनशैली, ज्याच्यामुळे सर्वांमध्ये स्ट्रेसचे प्रमाण वाढले आहे। दुसरे महत्त्वाचे कारण आहे व्यसन, दारू, बिडी, तंबाखू, अल्कोहोल यांचे व्यसन तरुण पिढीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे। तिसरे कारण आहे व्यायामाचा अभाव। आजच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये सर्वांना व्यायामासाठी वेळ काढणे अवघड होत चालले आहे। आणि याच्यानंतर
इग्नोरन्स ज्याला आपण म्हणतो. आम्ही असे बरेचसे रुग्ण बघतो की ज्यांच्या छातीमध्ये दुखतं, पण कमी वय असल्यामुळे त्यांना असं वाटतं की ते ॲसिडिटी असेल म्हणून ते हे दुखणं अंगावर काढतात आणि डॉक्टरांना न दाखवताच ओव्हर द काउंटर अँटीॲसिड्स घेतात आणि अशामुळे जो महत्त्वाचा वेळ असतो तो वेळ निघून जातो आणि रुग्ण बऱ्याचशा वेळेस याच्यामुळे जीव गमवतो. म्हणून हे सर्व टाळण्यासाठी आपण काय केले पाहिजे, कमी वयामध्ये हृदयरोग कसा टाळावा, हे सर्वात महत्त्वाचं आहे. नियमित व्यायाम असला पाहिजे, जो कमीत कमी 1 तास व्यायाम असला पाहिजे. दुसरं महत्त्वाचा घटक आहे व्यसन आपण टाळले पाहिजे. तिसरं महत्त्वाचा घटक आहे माइंड रिलॅक्सेशन, ज्याच्यासाठी आपण मेडिटेशन, योगा हे नियमित केले पाहिजे. आणि चौथा महत्त्वाचा घटक आहे की आपण त्रास नसतानाही एक प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप केले पाहिजे, ज्याच्यामध्ये ECG, टूडिको, स्ट्रेस टेस्ट, लिपिड प्रोफाईल, शुगर ह्या सर्व गोष्टी आपण केल्या पाहिजे. आणि ज्या रुग्णांना BP किंवा शुगरचे आजार आहेत त्यांनी ह्या मेडिसिन्स रेग्युलर घेतल्या पाहिजे, रेग्युलर चेकअप केले पाहिजे, जेणेकरून आपण हृदयाचे आजार टाळू शकतो. धन्यवाद.